जय हिंद। मी आपला विजय थोरात व्हिडिओ यासाठी बनवतोय की आता सकाळी पुण्याला निघालो होतो आणि सहसा आपलं प्रवास जास्त होत नाही बाहेरचा। आपल्या मित्राची गाडी घेतली आणि निघालो सकाळी। खालापूर टोलला आलो। खालापूर टोलला आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की बेसिकली आपण एक साईडचा जो रूट असतो आपला तो साधारण 320 रुपयांचा असतो पुण्यापर्यंतचा। पण इथे आल्यानंतर कळालं मला की अगर फास्टॅग नसेल तर रेग्युलर वाल्यांना पण डबल पैसे भरायचे। हा व्हिडिओ खरं तर अशा लोकांसाठी आहे की मग जे कधीतरी आपले प्रवास करतात परिवारासोबत आपल्या काही कामासाठी, मग त्या लोकांनी का हा डबल भुर्दंड भरायचा। खरं तर दुसरा मुद्दा असा होता की आपण खूप वेळा बघितले आणि खूप वेळा व्हिडिओ सोशल मीडियावरती बघितले जेव्हा पॉलिटिकल लीडर्स राज ठाकरे साहेब सारखे किंवा इतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ही लोक ज्यावेळेस टोल नाक्यावरून जातात त्यावेळेस त्यांना टोल नसतो। मग ते पण तर आपले नोकरच आहेत ना। सरकार बनते आमच्या लोकांमुळे। आम्ही ज्यावेळी वोट देतो त्यावेळेस तुम्ही लोक बनता। मग आम्हाला जो हा त्रास होतो या ठिकाणी, मग या त्रासाकडे लक्ष कोण देणार। माझा आरोप समजा नाहीतर मग रिक्वेस्ट समजा की खरोखर जे पण या ठिकाणी ज्यांच्याकडे हा महामंडळ आहे किंवा मंत्रिमंडळ आहे त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं की रोज विदाऊट फास्टॅगवाले किती गाड्या जातात आणि किती लोकांना याचा भुर्दंड भरावा लागतो। हा भुर्दंड तुम्ही तुमच्या खिशातून देणार आहात का। आता नाइलाजाने मला 640 रुपये भरावे लागले। हे 640 का तुम्ही लोक भरून देणार आहेत का। मी का रेग्युलर आम्ही लोक जात नाही त्या रोडने, आम्ही जो कधीतरी लोक जातात। आणि अच्छा अजून एक विषय होता, अगर फास्टॅगचं भरायला जर जावा तर इकडे जी मुलं आहेत सध्या ICICI बँक कोटक महिंद्रा त्यांनी तर मला असं वाटतं की या ठिकाणी गुंडेच भरवलेत। अशी यंग मुलं जीन्स टी शर्ट घालून मस्तपैकी पटेली करतात आणि मनमानीने 400 रुपये मागतात। मग हे 400 रुपये कसले, मग 200 रुपये कार्डचे, 100 रुपये टॅक्सचे, 100 रुपये त्यांचे। मग त्यांना या बँका का पगार देत नाहीत का। खरं तर लाज वाटते मला या गोष्टीची की आपण अशा भारतात राहतो की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयाला प्रत्येक सामान्य माणसाला एक व्हिडिओ बनवावा लागतो किंवा त्याचा ऐकणार कोण। मग मी माझ्या जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना विनंती करतो की हा व्हिडिओला शेअर करा की आमचे आदरणीय राज ठाकरे साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि दादा या तिघांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि हा जो सामान्य नागरिकाला जो हा भुर्दंड भरतोय त्या भुर्दंडापासून वाचावा। ऍटलिस्ट एक लाईन अशी ठेवा की जे रेग्युलर आहेत, ज्यांना त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा फास्टॅग वापरत नाहीत, कधीतरी ते लोक आपले जातात परिवारासोबत फॅमिलीसोबत पिकनिकला जातात, त्या लोकांसाठी ऍटलिस्ट हा वेळ ठेवावा ना। एक ठेवावा किती जेणेकरून तेवढेच पैसे भरावे। म्हणजे तुमच्या बापाचं राज्य झालं आहे की आम्ही लोकांनी 640च भरायचे। पुन्हा एकदा विनंती करतो की या गोष्टीला गांभीर्याने घ्यावं, कारण हा मुद्दा खरोखर गांभीर्याचा आहे। कारण डबल पैसे म्हणजे विचार करा 320 रुपये कुठे आणि 640 रुपये कुठे। मग हा पैसा कोणी कुणाच्या खिशातून भरत नाही किंवा कोणी तुमच्यासारखे घोटाळे करून पैसे नाही कमवलेत। हे आमच्या मेहनतीचे पैसे जे आम्ही चाललो या ठिकाणी। म्हणून लोक त्वरित या विषयावरती काहीतरी निर्णय घ्यावा, अन्यथा खरोखर याचा मी निषेध करतो आणि अन्यथा बोलण्यापेक्षा काय करायचं ते मी करेल। आणि माझ्या विभागामध्ये माझ्या आजूबाजूला जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत मी त्यांनाही विनंती करतो की या ठिकाणी त्या लोकांनी हा मुद्दा उचलावा एक सामान्य नागरिकासाठी। कारण तुमच्याकडे लोकांची बघण्याची भूमिका वेगळी असते की तुम्ही लोक कुठेतरी ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या कुठला विषय मराठी माणसाचा विषय ठीक आहे, मी पण मराठीच आहे ना। मग तुम्ही लोक हा जो टोलचा जो मोठा मुद्दा आहे हा राज ठाकरे साहेबांनी उचललेला आहे। मग या मुद्द्याला कोणी सॉल्व्ह केलं पाहिजे तर तुम्ही लोकांनी सॉल्व्ह केलं पाहिजे। मी तर म्हणतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार नंतर पहिला तुम्ही कार्यकर्त्यांनी या विषयावरती घ्या। टोल फोडताना मग सामान्य नागरिकाला जो त्रास होतोय या गोष्टीचा पण तुम्ही लोकांनी विषय करावा। मला वैयक्तिक असं वाटतं। राग आला तर आला, मला काय फरक पडत नाही।
विषय 320चा नाही, विषय 640चा नाही. विषय आहे की या रोडनी दररोज कित्येक गाड्या विदाऊट फास्टॅग जात असतील. फास्टॅग आहे तुमच्या बापाचा, तुमच्या घरात जाता का ते फास्टॅग? सामान्य माणसांनी काय करायचं मग त्या ठिकाणी? माझा थेट प्रश्न आहे, सामान्य माणसांनी काय करायचं? आणि याचं उत्तर या लोकांनी दिलं पाहिजे. थोडा नेटवर्कचा इश्यू आहे रोडवरती असल्यामुळे. ठीक आहे, जास्त व्हिडिओ लांबवत नाही. ज्या ज्या लोकांना हा त्रास झाला असेल नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि पुन्हा एकदा राज ठाकरे साहेबांना विनंती करतो की बाबा हा भुर्दंड आमचा वाचवा. टोल तर आम्ही भरतोयच आहे, चालू आहे. हे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, परंतु ऍटलीस्ट हा फास्टॅगचा जो मॅटर आहे तो सॉल्व्ह करा लवकरात लवकर, आणि तुम्ही कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. जय हिंद. मी विजय थोरात, मानखुर्द मुंबईमध्ये असतो. ज्यालाही काही प्रश्न विचार असतील तो विचारू शकतो. 908223. नेटवर्कचा फार इश्यू आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण ऐका, आणि हा जरा खरंच सर्वांना जेन्युइन प्रॉब्लेम वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. मोठ्या मोठ्या साहेबांपर्यंत